विद्यार्थ्यांनो, अनेक कार्बन संयुगे आपल्यासाठी अमूल्य आहेत, पण इथे आपण इथेनॉल, इथिल, अल्कोहोल आणि इथेनॉइक ॲसिड, ॲसिटिक ॲसिड चे गुणधर्म अभ्यासतो, जे 2 आवश्यक कार्बन संयुगे आहेत. नवीन सुरू करण्यापूर्वी आम्हाला शेवटची पुनरावृत्ती करणे आवश्यक आहे. सामान्य आण्विक सूत्राद्वारे एकमेकांशी संबंधित सेंद्रिय संयुगांचा समूह किंवा वर्ग एक समरूप मालिका बनवतो. कोणत्याही सेंद्रिय संयुगाच्या IUPAC नावात 3 भाग असतात. रूट वर्ड, प्रिफिक्स आणि किंवा सफिक्स. कार्यात्मक गटाची व्याख्या अणू किंवा अणूचा समूह किंवा संयुगाच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मासाठी जबाबदार असलेला प्रतिक्रियाशील भाग म्हणून केली जाऊ शकते. इथेनॉइक ॲसिड हे सामान्यतः ॲसिटिक ॲसिड म्हणून ओळखले जाते आणि ते कार्बोक्सिलिक ॲसिडच्या गटाशी संबंधित आहे. परिणाम: या सत्राच्या शेवटी आपण याबद्दल समजून घेण्यास सक्षम असाल. इथेनॉलची तयारी, इथेनॉल भौतिक आणि रासायनिक गुणधर्म, इथेनॉइक ॲसिड तयार करणे, इथेनॉइक ॲसिडचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म, साबण, सॅपोनिफिकेशन, साबण साफ करण्याची क्रिया. मुख्य शब्द आहेत ज्वलन, अतिरिक्त प्रतिक्रिया, प्रतिस्थापन प्रतिक्रिया, इथेनॉल, इथेनॉइक ॲसिड, सॅपोनिफिकेशन, मायसेल. सत्र सुरू करण्यापूर्वी हा संकल्पना नकाशा पाहू. इथेनॉलपासून सुरुवात करूया. उच्च दाब आणि तापमानात फॉस्फरस पेंटॉक्साइड, टंगस्टन ऑक्साईड यांसारखे उत्प्रेरकांच्या उपस्थितीत इथेनॉलपासून मोठ्या प्रमाणावर पाण्याची वाफ सोडून इथेनॉल तयार केले जाते. कॉर्न, गहू आणि बार्ली ही धान्ये इथेनॉलचे सामान्य स्रोत आहेत. म्हणून त्याला ग्रेन अल्कोहोल देखील म्हणतात. स्टार्च आणि साखरेचे इथाइल अल्कोहोलमध्ये रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला किण्वन प्रक्रिया म्हणतात.
इथेनॉल एक रंगहीन द्रव्य आहे. एक आनंददायी वास आणि जळजळ चव आहे. तो एक अस्थिर द्रव आहे. त्याचा उत्कलन बिंदू 78°C 351 K आहे, जो त्याच्या संबंधित अल्केनपेक्षा खूप जास्त आहे. म्हणजे इथेन उकल बिंदू बरोबर 184 K. हे सर्व प्रमाणात पाण्याने पूर्णपणे मिसळण्यायोग्य आहे. जेव्हा इथेनॉल कॉन H2SO4 सह 443 K वर गरम केले जाते तेव्हा ते पाण्याचे रेणू गमावते, म्हणजे इथीन तयार करण्यासाठी निर्जलीकरण होते. इथेनॉल सोडियम धातूची विक्रिया करून सोडियम इथॉक्साइड आणि हायड्रोजन वायू तयार करतात. इथेनॉलचे क्षारीय पोटॅशियम पॅरामॅग्नेट किंवा ॲसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेटसह इथेनॉइक ॲसिडमध्ये ऑक्सीकरण केले जाते. या प्रतिक्रियेदरम्यान K2Cr2O7 चा नारंगी रंग हिरव्या रंगात बदलतो. म्हणून ही प्रतिक्रिया अल्कोहोल ओळखण्यासाठी वापरली जाऊ शकते. कार्बोक्सिलिक ॲसिडसह अल्कोहोलची प्रतिक्रिया फळाचा गंध असलेले संयुग देते. या कंपाऊंडला एस्टर म्हणतात आणि प्रतिक्रियेला एस्टरिफिकेशन म्हणतात. कॉंगच्या उपस्थितीत इथेनॉल इथेनॉइक ॲसिडशी प्रतिक्रिया देते. इथाइल इथेनॉइड एस्टर तयार करण्यासाठी H2SO4 जेव्हा इथेनॉलची वाफ 573 K वर उत्प्रेरक म्हणून वापरल्या जाणाऱ्या तापलेल्या तांब्यावरून जाते तेव्हा ते ॲसिटाल्डिहाइडमध्ये डिहायड्रोजनित होते. इथेनॉल हा अत्यंत ज्वलनशील द्रव आहे. ते ऑक्सिजनसह जाळून कार्बन डायऑक्साईड आणि पाणी तयार करते. इथेनॉइक ॲसिड किंवा ॲसिटिक ॲसिड हे कार्बोक्सिलिक ॲसिड कुटुंबातील सर्वात महत्त्वाचे सदस्य आहेत. त्याचे आण्विक सूत्र C2H4O2 आहे. त्याचे संरचनात्मक सूत्र आपण स्क्रीनवर पाहू शकता. क्षारीय पोटॅशियम पॅरामॅग्नेट किंवा ॲसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेटच्या उपस्थितीत इथेनॉलच्या ऑक्सिडेशनद्वारे इथेनॉइक ॲसिड मोठ्या प्रमाणावर तयार केले जाते. इथेनॉइक ॲसिड हा रंगहीन द्रव आहे ज्याला अप्रिय गंध आहे. ते आंबट आहे. हे सर्व प्रमाणात पाण्याने मिसळता येते. त्याचा उत्कलन बिंदू संबंधित अल्कोहोल ॲल्डिहाइड्स आणि केटॉन्सपेक्षा जास्त आहे. थंड झाल्यावर शुद्ध इथेनॉइक ॲसिड गोठवले जाते आणि बर्फांसारखे फ्लेक्स बनते. ते ग्लेशियर्स सारखे दिसतात, म्हणून त्याला हिमनदी ॲसिटिक ॲसिड म्हणतात. हायड्रोजन मुक्त करण्यासाठी आणि सोडियम इथेनॉइड तयार करण्यासाठी इथेनॉइक ॲसिड NaZN इत्यादी सक्रिय धातूवर प्रतिक्रिया देते.
इथेनॉइक ॲसिड सोडियम कार्बोनेट आणि सोडियम बायकार्बोनेट यांच्याशी प्रतिक्रिया देते, जे कमकुवत तळ आहेत आणि तेजस्वी प्रभावासह CO2 मुक्त करतात. इथेनॉइक ॲसिड सोडियम हायड्रॉक्साईडशी विक्रिया करून सोडियम इथेनॉइट आणि पाणी तयार करते. इथेनॉइक ॲसिडचे सोडियम मीठ, सोडा, चून, NOH चे 3 भाग आणि CaO चे 1 भाग यांचे घन मिश्रण सह गरम केल्यावर मिथेन वायू तयार होतो. साबण हे सोडियम किंवा पोटॅशियम मीठ, जास्त फॅटी ॲसिड जसे की पाल्मिटिक ॲसिड, स्टिरिक ॲसिड, ऑलेइक ॲसिड इत्यादी. साबणासाठी 2 प्रमुख कच्चा माल लागतो, चरबी आणि अल्कली. सोडियम हायड्रॉक्साईड आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईड हे साबण तयार करण्यासाठी सर्वात जास्त वापरले जाणारे अल्कली आहेत. पोटॅशियम आधारित साबण सोडियम आधारित साबणापेक्षा अधिक पाण्यात विरघळणारे उत्पादन तयार करतो. जेव्हा चरबीवर सोडियम हायड्रॉक्साईडचा उपचार केला जातो तेव्हा सोडियम लवण, फॅटी ॲसिड आणि ग्लिसरॉल तयार होतात. या उच्च फॅटी ॲसिडचे सोडियम क्षार साबण असल्याने प्रतिक्रिया ही साबण निर्मिती प्रतिक्रिया असते, ज्याला सामान्यतः सॅपोनिफिकेशन प्रतिक्रिया असे म्हणतात. पाण्यातील साबणाच्या रेणूंच्या गोलाकार समुच्चयाला मायसेल म्हणतात. जेव्हा साबण पाण्यात विरघळतो तेव्हा ते कोलाइड सस्पेन्शन बनवते, ज्यामध्ये साबणाचे रेणू एकत्र येऊन गोलाकार मायकेल्स तयार करतात. समजा आपण साबणाच्या द्रावणात गलिच्छ कापड टाकतो. घाण प्रामुख्याने स्निग्ध पदार्थ आहे. साबणाच्या रेणूमध्ये 2 रासायनिकदृष्ट्या वेगळे भाग असतात, जे पाण्याशी वेगळ्या पद्धतीने संवाद साधतात. त्याचे एक ध्रुवीय टोक आहे, जे कार्बोक्सिलेट गट COONA असलेले एक लहान डोके आहे, आणि हायड्रोकार्बन साखळीपासून बनवलेले एक ध्रुवीय नसलेले टोक आहे. ध्रुवीय टोक हा हायड्रोफिलिक पाणी प्रेमळ आहे आणि हा टोक पाण्याकडे आकर्षित होतो. नॉन ध्रुवीय टोक निसर्गात हायड्रोफोबिक वॉटर हँटिंग आहे आणि ते कपड्यांवरील घाण किंवा तेलाकडे आकर्षित होते, परंतु पाण्याकडे आकर्षित होत नाही. अशा प्रकारे साबणाच्या रेणूचा हायड्रोफोबिक भाग घाण अडकवतो आणि हायड्रोफिलिक भाग संपूर्ण रेणू पाण्यात विरघळतो. जेव्हा साबण किंवा डिटर्जंट पाण्यात विरघळतो तेव्हा रेणू मायसिल्स नावाच्या क्लस्टर्समध्ये एकत्र येतात. त्यांच्यात लांब हायड्रोकार्बन साखळ्या तेल आणि घाणीला चिकटतात. अशा प्रकारे साबणाच्या रेणूंच्या नॉन ध्रुवीय टोकाने घाण वेढलेली असते. साबणाच्या रेणूंचा चार्ज केलेला कार्बोक्सिलेट टोक
पाण्यात विरघळणारे मायसेल्स बनवतो, त्यामुळे साबणाने घाण धुतली जाते। आज तुम्ही काय शिकलात? इथेनॉइक ॲसिड हे सामान्यतः ॲसिटिक ॲसिड म्हणून ओळखले जाते आणि ते कार्बोक्सिलिक ॲसिडच्या गटाशी संबंधित आहे। अनेक फळांमध्ये ॲसिटिक ॲसिड असते आणि ते त्या फळांना आंबट चव देते। इथेनॉल आणि इथाईल अल्कोहॉल किंवा फक्त अल्कोहॉल हे अल्कोहॉलच्या कुटुंबातील सर्वात महत्त्वाचे सदस्य आहे। एन्झाईम्सच्या क्रियेमुळे जटिल सेंद्रिय संयुगांमध्ये साधे रेणू तयार होण्यास कारणीभूत असलेल्या संथ रासायनिक बदलाला किण्वन म्हणतात। साबण हे काही दीर्घ साखळीतील कार्बोक्सिलिक ॲसिडचे सोडियम किंवा पोटॅशियम लवण असतात।